छोटं झालं रूमामध्ये आलेली आहे. इथेच ड्रायर बघते आता मी माझ्यासाठी. आणि हे काय लावलंय तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते, सांगते काय झालं होतं माझ्या हाताला. हेच आहे ना? हे ड्रायर आहे. 1700. हां दाखव बरं. हे पण चांगलं आहे क्रोमाचं. ते बघितलं होतं ते नाही का आपण. किती वॅटचं आहे ते? 1600 वॅटचं. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर वैभवच्या भावाच्या मुलाचं लग्न आहे, चुलत भाऊ म्हणजे. तर गिफ्ट घ्यायचं आहे. तर मी आज मस्त आवडलेली नवीन पर्स माझी घेतली. लेबलसुद्धा काढलं नव्हतं. फॉरेवरची पर्स आहे. म्हणजे चला ती घेऊन जाऊ. आणि इथे आवडलेलं आहे. तर तेच आता थोड्या वेळाने निघू आम्ही. बघू आता काय गिफ्ट घ्यायचं ठरलं नाही. आणि ड्रायर पण घ्यायचं आहे मला. त्या दिवशी लाईट नव्हती म्हणून घ्यायला जमलं नाही. तुला ड्रायर वगैरे पण बघेल. चला बोलते नंतर तुमच्याशी. उद्या आजीवर आली आणि ते दुकान आहे तिथं तिथं इलेक्ट्रिक सर्व्हिस किती वाटते? बाजूचे वयाची पोणीचे बघू शकता. मी तो ट्राय करून घेऊ. चला इथे ज्या ब्लॉगिंगसाठी वस्तू लागतात ना त्या सगळे भेटतात. आजीवरच आहे. याच्यापुढे बघू शकता सर्कल आहे. सर्कलच्या समोरच हे दुकान आहे. तर तिथे सगळं भेटून जातं. ड्रायर बघत होती पण मला काय एवढं आवडतं. काय ते ना ही फुगवायची म्हणजे आपण कुठे फिरायला गेलो ना तिथं पण फुगली. दुकान आहे. छोटं झालं हे बघा. दुकान चांगलं आहे. काढू का तुम्ही जाणून घ्या. असं खालीपर्यंत इथपर्यंत असं आणि फक्त वाकून घ्यायचं. नाव बघा वाकून घ्यायचं. रूमामध्ये आलेली आहे. इथेच ड्रायर बघते आता मी माझ्यासाठी. आणि हे काय लावलंय तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते, सांगते काय झालं होतं माझ्या हाताला. हेच आहे ना? असंच नाही. 3-3चं होतं पण असंच होतं ते. ड्रायर आहे. 1700. हां दाखव बरं. हे पण चांगलं आहे क्रोमाचं. ते बघितलं होतं ते नाही का आपण. किती वॅटचं आहे ते? 1600 वॅटचं. नको एवढं 1600. मला 2200 वॅटचं पाहिजे. ते 2200च होतं आपण. नाही ना 2200चं नव्हतं. अगं तुला मला पाहिजे तसं ना ड्रायर भेटलं नाही. आता डिजिटल वेगळं जाऊन बघते.
कसलं हा हा बरोबर. संध्याकाळी घरी आलो, चहा वगैरे घेतला आणि तेच तुम्ही बघितलं असेल सोन गिफ्टला गेलो होतो कारण लग्नासाठी म्हणजे हळदीसाठी लग्नासाठी गिफ्ट घ्यायचं होतं वैभवच्या चुलत भावाच्या मुलासाठी. तर तेच लग्न आहे आणि म्हटलं काय घ्यावं सुचतच नव्हतं. त्याच्यानंतर मग एक मस्त छान भेटलं गिफ्ट घेतलेलं आहे. आता ते दाखवतं पण येणार नाही तुम्हाला कारण ते तिथूनच आम्ही पूर्ण पॅक करून आणलं, काय म्हणता आपलं गिफ्ट रॅप करून आणलेलं आहे. तर आम्ही घेतलेलं आहे मस्त एक मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये चालणारे जे बाउल्स असतात मोठे मोठे, तर ते असे मोठे 3 साईजमध्ये आहे. तर ते घेतलेलं आहे. खूप छान म्हणजे काही यूज होऊ शकतो त्याचा. सर्विंग बाउल पण करू शकतो किंवा फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी पण यूज करू शकतो किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यासाठी यूज करू शकतो. म्हणजे भाज्या वगैरे काही गरम करायचे असेल ना, आता आपण सर्विंग म्हणजे वरण काढून ठेवलं संध्याकाळी आणि आपल्याला गरम करायचं, आपण तसं बाउल आपण मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवून गरम करू शकतो. तर अशा पद्धतीचे भांडे घेतलेले आहे. तर म्हटलं काय घ्यायचं सुचतच नव्हतं. मग मला ते फायनल ते आवडलं आणि तिथूनच पॅक करून आणलं. बाकी मग मला एवढं काही दाखवता आलं नाही कारण आता लग्न सीझन तर खूपच गर्दी होती, जास्त काही दाखवता आलं नाही. आणि मेन म्हणजे मला ना ड्रायर घ्यायचं होतं मस्त. तर 2-3 ठिकाणी फिरलो, गावातल्या क्रोमामध्ये गेलो होतो म्हणजे नाशिकमधल्या क्रोमामध्ये, नंतर डिजिटलला गेलेलो आणि मग फायनली एक दुसऱ्या क्रोमामध्ये गेलो तर तिथं भेटलं मला. तर मी चांगलंच आणलं. आता हे बघू शकता फिलिप्सचं आणलेलं आहे, फिलिप्स. तर हे ड्रायर घेतलेलं आहे. तर मला खूप छान वाटलं हे. स्मूथ पण चालतं आणि पटकन केस छान सरळ पण होतं पटकन. तर तुम्हाला दाखवते. तर ही 1600 वॅटचं आहे आणि कधी पण तुम्ही ड्रायर घेणार ना तर जास्त वॅटचं घ्या, 2200, 1600, 2000 असं वॅट. तर त्याचं हे ड्रायर घेतलेलं आहे फिलिप्सचं आणि मी केस पण थोडे हे करून बघितले तर मग स्मूथ झाले. तर आधीचं ड्रायर होतं ते इतके असे ना रट केस झाले आणि आता मस्त हे स्मूथ लागत आहे केस. बघू शकता लगेच फरक जाणवतो मला माझ्या केसांचा. त्या ड्रायरने करत होते तर इथले छोटे छोटे केस इतके येत होते ना माझ्या अशा साईडला आणि याच्याने केलं तर एकदम पूर्ण प्लेन बसून गेले आणि छान सिल्की पण दिसत आहे. तरी मला हे ट्रीटमेंट करावंच लागेल लवकरच. केस पण कट करायचे खूप मोठे झाले ना. तर हे असं आहे बघू शकता, असं फिलिप्सचं घेतलेलं आहे. इथे अडकवायचं पण आहे, हुक अडकवायचं. आणि हे 1600 वॅटचं आहे क्रिपिंगवालं मोठी. तर हे पॉवरफुल आहे ना त्याच्यामुळे याच्याने केस छान आणि स्मूथ आणि शेवटी फिलिप्स आहे कंपनी तर छानच आहे. तर मग हे घेतलं फायनली. तर तेच घेत होतं. दुसरं आहे माझं हॅवलचं आहे पण ते मला काही चांगलं वाटलं नाही. पण ते ज्याचे लहान मुलांसाठी वगैरे ते माइल्ड आहे ते पाहिजे, ते तसंच पाहिजे लहान मुलांचे केस वाळवण्यासाठी. तर आता ते आहे ना तर ते विहान आणि केस वाळवण्यासाठी ते यूज करू आणि माझे केस वाळवण्यासाठी मी हे यूज करणार. तर असं घेतलेलं आहे आपलं फिलिप्सचं ड्रायर. आणि तेच आता इथे स्वयंपाकाची तयारी. तर आज मी करते तुरीचं वरण, भात, पोळी आणि भेंडीची भाजी. भात ठेवलेला आहे आणि वरण पण टाकलेलं आहे. तर आता हे काढून ठेवायचं हाताचं माझं बघू शकता. तर तुम्ही म्हणत असाल तर हे काय आहे लावलेलं हाताला, तर 2-3 दिवसापूर्वी ना माझा एक्सरसाइज करून माझं हा बोटच वाकून गेला होता, असा डायरेक्ट उलटा झालेला. तर मग नंतर मला दुखायला लागलं खूप, असं पीठ मळताना वगैरे खूप त्रास व्हायचा. इथे चिमटा सुद्धा काढता येत नव्हता मला किंवा चम्मच सुद्धा नीट धरता येत नव्हता. तर मग आज हे वैभवने घेऊन दिलं फिंगर फिलिप्स काहीतरी म्हणतात, तर ते घेऊन दिलेलं आहे. तर आता एकदम सपोर्ट छान भेटला आहे. म्हणजे फ्रॅक्चर झालं ना ते आपण लावतो ना फ्रॅक्चरसाठी, तर तसंच त्या पद्धतीचं आहे हे. तर हे असं आता हे काढून ठेवते आणि जेव्हा पण मी काम नाही करणार ना त्यावेळेस पण लावून घेणार. अजून एक फिंगरचं आलेलं आहे नुसतं, तर ते पण यूज करणार मी. तर ते नंतर दाखवेल तुम्हाला ते कसं आहे. नुसतं एक फिंगरचं म्हणजे एवढं मोठं लावायचं नसेल ना तुम्हाला तर ते छोटं सुद्धा भेटतं मस्त. आणि हे आहे ना तर हे कोणत्या पण फिंगर्सला चालतं. म्हणजे इथला
फ्रॅक्चर झाला किंवा काही वाकला किंवा दुखतोय तर इथे 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 5 बोटांना पण लावू शकतो हे. आणि कोणती म्हणजे प्रत्येक साईज आहे, जेंट्स पण वापरू शकता, लेडीज पण वापरू शकता असं. तर बघू शकता असं. आता काढून ठेवते, स्वयंपाक करायचा आहे म्हणून. पण खूप आराम मिळाला त्याच्याने, कारण माझा बोटनूस असा मऊ होत होता ना, तर खूप त्रास व्हायचा. चम्मच सुद्धा धरता येत नव्हता मला. तर असं काढून ठेवायचं. काढल्यानंतर लगेच दुखायला लागतंय, नाही तर हे नव्हतं तर दुखत नव्हता. तर आता हे काढलं आता अजून तरी असं पण आली त्याला थोडीशी, बघू शकता. तर असं आहे हे. तर याला म्हणतात फिंगर स्प्लिंट. तर याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे प्रकार मिळतात, तुम्हाला तिथे गेल्यावर मिळतील, मेडिकलमध्ये कुठे पण. तर हे घेतलेलं आहे मी. तर मस्त सपोर्ट मिळाला छान, म्हणजे काही दुखत नव्हतं. पण आता जसं काढल्यानंतर लगेच दुखायला लागलं, तरी मला हे रिपेअर व्हायला लागतीलच दिवस, तरी महिना लागू शकतो काय माहिती, बघू आता. असं तर मी स्प्रे वगैरे काही काही लावते त्याला. आणि वैभवने गोळ्या पण आणून दिल्या होत्या पेन किलर, तर त्या पण घेते मध्ये मध्ये. तर त्याच्यासाठी जेव्हा मऊ होणार नाही ना, तसंच राहील ना, हे लावल्यानंतर तसंच राहील ना, तेव्हा तो बरा होईल लवकर. मग आता स्वयंपाक झाल्यानंतरच लावून घेणार, जेवण वगैरे झालं की. तर चला आता पटापट मी ना स्वयंपाक करून घेते आणि बोलते.